ओहोळ आता सुकून गेलेला आहे आणि या ओहोळाला आधी ज्या पद्धतीने मासे पकडत होते ती छोटीशी पद्धत तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असेच मासे पकडतात बघा. मी तुम्हाला दाखवतो. मागे पाणी अडवण्यासाठी किंवा पाण्यामध्ये जाळी लावण्यासाठी, मुळे मांडण्यासाठी हे लाकडाचं तयार केलेलं आहे. पाणी आता आटलेलं आहे, बऱ्यापैकी आटलेलं आहे. पावसाचे दिवस आता निघून गेलेले आहेत. तर इकडे सुद्धा याच पद्धतीने मासे पकडतात. बघा मागे मोठी भात शेती आहे. खूपच लांबच लांब असं आवण आहे या भागामध्ये. अजून भात कापणी बाकी आहे. तर एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी बनवला. कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.